हाय मित्रांनो, आर जे मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. जर या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा विविध प्रकारची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावयास मिळेल. तर आज आपण मोबाईलवरून रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण पाहणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपल्याला गुगलमधील प्ले स्टोअर ॲप ओपन करायचे आहे. हे प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे आहे मेरा रेशन मेरा रेशन हे सर्च करायचे आहे. मेरा रेशन सर्च केल्यानंतर पहा या ठिकाणी हे जे येत आहे 2 नंबरला मेरा रेशन 2.0 हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. हे ॲप मी इन्स्टॉल केलेले आहे, तर तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करायचे आहे. तर पहा, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हे असे आपल्याला ॲप ओपन झालेले आहे मेरा रेशन. तर या ठिकाणी लॉग इन करा असे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी त्यांनी 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, बेनिफिशरीज युजर अँड डिपार्टमेंट युजर. तर आपल्याला बेनिफिशरी युजर्स यावरती क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी खाली पहा, तुमचा आधार क्रमांक टाका. या ठिकाणी तुमच्या रेशन कुटुंबातील कोणाचाही आधार क्रमांक असेल तर तो टाकला तर या ठिकाणी चालते. तर या ठिकाणी मी तुम्हाला आधार क्रमांक टाकून दाखवत आहे. तर हा आधार क्रमांक टाकून झाल्यावर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. या ठिकाणी शेजारीच तो कॅप्चा दिलेला आहे, तो जसाच्या तसाच आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण हा कॅप्चा टाकून घेऊ. हा कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला OTPने लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचे आहे. तर पहा, या ठिकाणी OTP यशस्वीरित्या पाठवला यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. तर आपल्याला या ठिकाणी हा OTP आलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर हा OTP टाकून झाल्यानंतर सत्यापित करा असे या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला यावरती क्लिक करायचे आहे. तर OTP यशस्वीरित्या पडताळा हे असे आपल्याला आलेले आहे. तर ओके बटनावरती क्लिक करायचे आहे. तर क्रिएट MPIN म्हणजे क्रिएट, आपल्याला जर पिन तयार करायचा असेल तर आपल्याला क्रिएट नाव या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही ह्या ॲपचा पिन तयार करू शकता, जेणेकरून कधीही आपल्याला लॉग इन करायचे असेल तर या ठिकाणी पिन टाकल्यानंतर हे ॲप लगेच ओपन होते. तर या ठिकाणी आपण हा पिन तयार करून घेऊ. तर हा पिन तयार झाल्यानंतर पुढे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला रिएंटर पिन दिलेले आहे. तर या ठिकाणी पुन्हा जो पिन आपण पहिल्यांदा टाकलेला आहे तोच पिन या ठिकाणी टाकायचा आहे आणि क्रिएट पिन या बटनावरती क्लिक करायचे आहे. तर आपलं या ठिकाणी पहा, अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे. या ठिकाणी तुमचे रेशन कार्ड तुम्हाला दिसेल. जे कोणाच्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने रेशन कार्ड असेल त्यांचे नाव, फोटो आणि तुमची संपूर्ण रेशन कार्डची डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर पहा, या ठिकाणी रेशन कार्ड नंबरही तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या कुटुंबातील जे काही मेंबर आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी येत आहे. तर अशा प्रकारे हे रेशन कार्ड या ठिकाणी ओपन होत आहे. तर तुम्हाला हे रेशन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर या ठिकाणी पहा, हे जे बाणाचे चिन्ह दिलेले आहे कोपऱ्यात, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे रेशन कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येते. तर आपण या ठिकाणी या बाणावरती क्लिक करून हे डाउनलोड करून पाहू. तर पहा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे रेशन कार्ड PDF स्वरूपात अशा प्रकारे डाउनलोड होईल. या ठिकाणी वरती कुटुंब प्रमुखाची माहिती, तसेच या ठिकाणी कुल सदस्यांची यादी असे हे रेशन कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेले आहे. तर अशा प्रकारे मोबाईलवरून तुम्हाला हे रेशन कार्ड डाउनलोड करता येईल. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा.